संभाजीनगर महापालिकेच्या जागा वाटपासाठी महायुतीची आज पुन्हा बैठक होणार आहे। शिवसेनेच्या नेत्यांसोबत दुपारी बैठकीत चर्चा होईल। त्यानंतर महायुती करायची की नाही याचा निर्णय होणार आहे। संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून एमआयएमने महापालिकेसाठी शांततेत तयारी सुरू केली आहे। एमआयएमने पहिली यादी जाहीर केली। या निमित्ताने इम्तियाज जलील यांनी पक्षाध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांची हैदराबादेत भेट घेतली। विशेष म्हणजे संभाजीनगरात आता बिहारचे 5 आणि हैदराबादमधील 7 आमदार प्रचाराला येणार आहेत। धुळ्यात मतदार यादीबाबत आक्षेप घेण्यात आलाय। शिवसेना ठाकरे पक्षानं मतदार यादीवर आक्षेप घेत आयुक्तांना जाब विचारला। उमेदवारांची नावं सुधारित मतदार यादीमध्ये बदलण्याची शक्यता शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। प्रशासनाने या सर्व मतदार यादीच्या गोंधळाबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी तयारी सुरू केली। शहराच्या राजकारणात स्वतंत्र ताकद म्हणून उभं राहण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला। यावेळी कोरेंनी 70 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। माळशिरसमधील मोहिते पाटलांचे समर्थक आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। 27 डिसेंबरला पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे। देशमुखांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। देशमुखांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची ताकद वाढेल असा अंदाज व्यक्त होतोय। जानेवारीत देशातील विविध राज्यांमध्ये 16 दिवस बँकांचं कामकाज बंद राहणार आहे। आरबीआयनं जारी केलेल्या कामकाज कॅलेंडरनुसार पुढील महिन्यात 4 रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार व्यतिरिक्त 10 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी बँका बंद राहणार आहेत। बँकांच्या सुट्ट्यांमुळे ऑनलाईन बँकिंग आणि एटीएम व्यवहारांवर परिणाम होणार नाही। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेत। विमानतळाशेजारील चिंचपाडा गावात प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येत हाताला काळ्या फिती लावून सरकारविरोधात निषेध नोंदवला। महापालिका निवडणुकांमध्ये आंदोलन स्थगित असलं तरी निवडणुकीनंतर मंत्रालयावर धडकणार असल्याचं संयोजकांनी सांगितलंय। साताऱ्यातील कास पठार भागात बारशिंगे हरणाचा वावर आढळून आलाय। कुसुंबी मुरा एकीव आणि कास परिसरात एका व्यक्तीला हे सांबर दिसलं आणि त्यानंतर त्या व्यक्तीनं मोबाईलवर त्याचं चित्रीकरण केलंय। हरणांमधील आकारात हे सर्वात मोठं हरिण आहे। नाताळ आणि नववर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स आणि उपाहारगृहांची कडक तपासणी करण्याचे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले आहेत। नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं स्वच्छतेला महत्त्व असून या संदर्भात हॉटेल व्यावसायिकांमध्ये जनजागृती प्रबोधन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातल्या सोंडो गावाजवळ भीषण अपघात झालाय। दुर्घटनेत 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झालेत। मृत महिला तेलंगणातली असल्याची प्राथमिक माहिती मिळते। पहाटेच्या सुमारास पुलावर चालकाला डुलकी लागल्यानं वाहन थेट पुलावरून खाली कोसळलं। गोव्यात नाताळनिमित्त ख्रिश्चन बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण। गोव्यातील लेडी ऑफ द इमॅक्युलेट कॉन्सेप्शन चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली। पुदुचेरीमध्ये नाताळचा उत्साह पाहायला मिळाला। इमॅक्युलेट कॉन्सेप्शन कॅथेड्रलमध्ये ख्रिश्चन बांधवांनी मध्यरात्री सामूहिक प्रार्थना केली। तामिळनाडूमध्ये नाताळ उत्साहात साजरा होतोय। थुथुकुडी इथं सेक्रेड हार्ट कॅथेड्रलमध्ये मध्यरात्री सामूहिक प्रार्थना करण्यात आली। केरळच्या तिरुवनंतपुरममधील पलायम इथं नाताळची धूम पाहायला मिळाली। सेंट जोसेफ मेट्रोपॉलिटन कॅथेड्रलमध्ये मध्यरात्री सामूहिक प्रार्थना करण्यात आली। कोलकातामध्ये नाताळ धूमधडाक्यात साजरा होतोय। सेंट टेरेसा चर्चमध्ये लोकांनी सामूहिक प्रार्थना केली। ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये नाताळ उत्साहात साजरा झाला। सेंट विन्सेंट प्रो कॅथेड्रलमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी येशूसाठी प्रार्थना करत मेणबत्त्या पेटवण्यात आल्या। नाताळ निमित्तानं बंगळुरूमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। सेंट मेरी बॅसिलिका इथं ख्रिश्चन बांधवांकडून सामूहिक प्रार्थना करण्यात आली। झारखंडच्या रांचीमध्ये नाताळ धूमधडाक्यात साजरा झाला। सेंट मेरी कॅथेड्रलमध्ये प्रार्थना करत येशूंच्या समोर मेणबत्त्या पेटवण्यात आल्या। हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा इथं नाताळनिमित्त आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवण्यात आलं। तसंच ख्रिश्चन बांधवांनी वाइल्डरनेस चर्चमध्ये प्रार्थना करत मेणबत्त्या पेटवल्या। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून लोकसेवेत सुरू झालं। मात्र पहिल्याच दिवशी विमानतळाबाहेर एक अपघात झाला। पहिलं विमान उड्डाण
पाहण्याच्या नादात एका ट्रक चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक थेट डिव्हायडरला धडकला. उल्वे बेलापूर रोडवर हा अपघात झाला. पनवेल कळंबोली दरम्यान 30 डिसेंबरपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. कोचिंग कॉम्प्लेक्सशी संबंधित अतिक्रमण हटवण्यासह इतर कामांसाठी हा ब्लॉक घेणार आहे. या ब्लॉकमुळे रेल्वे गाड्या विलंबाने धावतील. पश्चिम रेल्वेवरील कांदिवली बोरिवली दरम्यान सुरू असलेल्या 6व्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे 27 डिसेंबरला पश्चिम रेल्वेवरील 300 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तसंच 26 डिसेंबरला 12 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. दिवाळी हंगामातील प्रवाशांची वाढती गर्दी टाळण्यासाठी पुणे प्रयागराज मार्गावर 2 एकमार्गी विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे. 27 डिसेंबरपासून ही रेल्वे सेवा पुण्याहून सुरू होते. या गाड्यांना राज्य आणि मध्य भारतातील प्रमुख स्थानकांवर थांबे असतील. गाड्यांचं आरक्षण आजपासून सुरू होणार आहे. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात नव्या विमान कंपन्यांचा प्रवेश होतोय. हिंद एअर आणि फ्लाई एक्सप्रेस या 2 विमान कंपन्यांना उड्डाणासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून एनओसी मिळाली आहे. त्यामुळे या कंपन्या लवकरच प्रत्यक्ष विमानसेवा सुरू करतील. राजधानी दिल्लीची जीवनवाहिनी दिल्ली मेट्रोला आज 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2002 मध्ये दिल्लीतली पहिली मेट्रो सेवा सुरू झाली होती. शहादरापासून 30 हजारीपर्यंत दरम्यान पहिली मेट्रो सुरू झाली. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका आयुक्तांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाची पाहणी केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांनी कार्यालयाची पाहणी केली. यावेळी आयुक्तांनी विविध सूचनाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. बीडच्या केजमध्ये पंचायत समिती कार्यालयात अधिकारी कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यानं वंचितच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्यांना फुलांचे हार घातले. यावेळी जनतेने न्याय कुठे मागायचा असा सवाल आंदोलकांनी केला. यावेळी तीव्र आंदोलनाचा इशारा वंचितनं दिला. महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची मुदत संपल्यानंतर समाज माध्यमांवरील जाहिरातींना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. निर्देशांचं उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही राज्य निवडणूक आयुक्तांनी दिला. अमेरिकेत H-1B व्हिसा मिळण्यासाठीची प्रचलित लॉटरी पद्धत आता इतिहास जमा होणार आहे. ज्या उमेदवाराकडे जास्त कौशल्य आहे, ज्या व्यक्तीचा पगार जास्त आहे, अशाच लोकांना H-1B व्हिसा मिळणार आहे. या निर्णयामुळे आता भारतासह जगभरातील कुशल कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. देशातील 9 प्रमुख शहरांमधील घरांच्या विक्रीत 16% घट झाली आहे. पुणे मुंबई शहरात घरांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली. मात्र नवी मुंबईत घरांच्या विक्रीत 13% वाढ झाली आहे. शासकीय आधारभूत किमती योजनेअंतर्गत येवला तालुका खरेदी विक्री संघाकडून मका आणि सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ पार पडला आहे. येवला नगर परिषदेकडून शहरात औषध फवारणीला सुरुवात करण्यात आली आहे. निवडणुका संपल्यानंतर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम हाती घेण्यात आली. डासजन्य आजारांचा प्रभाव रोखण्यासाठी शहरातील विविध भागात औषध फवारणी करण्यात येते. लोकसभा सचिवालयाने संसद परिसरात स्मार्ट चष्मे, स्मार्ट पेन, स्मार्ट घड्याळांसारख्या डिजिटल उपकरणांचा उपयोग न करण्याचा सल्ला खासदारांना दिलाय. संसद भवन परिसरात सदस्यांच्या सुरक्षा गोपनीयतेशी तडजोड होईल अशी कोणतीच उपकरणं न वापरण्याचा सल्ला दिला. धुळ्यात बांगलादेशमध्ये हिंदू तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन करत महाराणा प्रताप चौकात पुतळा दहन करून निषेध केला. यावेळी विश्व हिंदू परिषदेकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. यवतमाळमध्ये विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन केलं. बांगलादेशात हिंदू तरुणाची हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. हिंदू समाजाला त्या ठिकाणी सुरक्षा द्यावी आणि एक वेगळं राज्य द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमासाठी वापरल्या जाणाऱ्या सभागृहाच्या भाडेवाढ करण्यात आलेली आहे. सभागृहाच्या भाड्यात 3 ते 10 पटींनी वाढ झाली. मात्र यावेळी नवीन महाराष्ट्र सदनातील निवासी खोल्यांच्या शुल्कामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. छत्रपती संभाजीनगरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जायकवाडीमधील जलवाहिनीतील बिघाड आणि ट्रान्सफॉर्मरमधील तांत्रिक बिघाडामुळे पाणी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे शहरातील अनेक भागात आता 8 ते 10 दिवसांत पाणी पुरवठा होणार आहे.